नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर नगरकर साहेब, प्रमुख अतिथी सुभाषचंद्र तनपुरे, प्रमुख मार्गदर्शक अभयसिंह फाळके पाटील, त्याच्यानंतर समन्वयक डॉक्टर संदीप, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र समन्वयक कैलास सुर्गे साहेब, त्याच्यानंतर NSCचे कार्यकारी भागवत सर, कार्यक्रमाचे अधिकारी डॉक्टर प्रमोद परदेशी. प्रथमतः मी माझं ओळख करून देतो. मी मूळ कोरेगावचा. डॉक्टर परदेशी हे कोरेगावचे होते आणि कपिलश्रेष्ठीचं योग म्हणजे अभयसिंह फाळके पाटील हे सुद्धा कोरेगावचे. आम्ही अतिशय दुर्गम परिस्थितीतून शिकलेलो. आता तरी फार सुविधा आहे. आमच्या कालावधीत मी ह्या कॉलेजचा विद्यार्थी सुनील देशमुख सर आमच्याबरोबर होते. आम्ही क्लासमेट. आमची पहिली ह्या कॉलेजची BSCची बॅच 1985 साली आम्ही BSCला इथं ॲडमिशन घेतले. त्याच्यानंतर 88 साली आम्ही पासिंग झालो आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रात आम्ही हे झालो. माझं सांगायचं म्हटलं तर मी आणि डॉक्टर श्रीकांत दातीर आम्ही एक खाजगी नोकरी पकडलेली होती. त्याच्यानंतर आम्हाला फार उशीर आहे MPSC, कारण MPSCचं लोन सांगायचं म्हणून तर फक्त विद्यापीठावर चाललेलं होतं. आपल्यापर्यंत एवढं MPSCचं लोन नव्हतं आणि राहुरी विद्यापीठाचे जे ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी होते ते बाकी BSc आर्ट आणि सायन्स कॉमर्स आणि आर्ट वगैरे थोडेसे दुय्यम मानायचे आणि आपल्याकडे एवढं मार्गदर्शन नव्हतं त्यावेळेस. तर त्याही याच्यातून 1995 साली मी डायरेक्ट MPSC झालो आणि MPSC झाल्यानंतर काही वर्षे जवळजवळ 20 वर्षे मी मुंबईमध्ये नोकरी केली. मुंबईमध्ये अनेक वेगवेगळे अनुभव आले मला. त्याच्यानंतर नागपूर, औरंगाबाद ग्रामीण, मुंबई रेल्वे आणि सध्या ठाणा सिटी कापडवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी आहे. मला सर्व विद्यार्थ्यांना एवढंच सांगायचं आहे की बाबा मी आर्टमध्ये आहे म्हणून मी अधिकारी होणार नाही, मी कॉमर्समध्ये आहे म्हणून मी अधिकारी होणार नाही, मी सायन्समध्ये आहे म्हणूनच अधिकारी होईल, हा भ्रम जे असेल तो पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका. प्रत्येक व्यक्तीचा बुद्ध्यांक हा वेगवेगळा असतो. माझं सांगायचं झालं तर मला 10वीला 50% मार्क होते, इंग्लिशला 35 होते. ABCD इयत्ता 8वी मध्ये साळवे सरांनी आम्हाला MGला शिकवलेली. कोरेगावला असताना 7वी पर्यंत इंग्लिश शिकवलं जात नव्हतं. त्याच्यानंतर सायन्स घेतलं. सायन्सची आमची अशी अवस्था होती की 11वीला सांगायचं झालं तर पेपरच लिहिता येत नव्हते, इंग्लिशच येत नव्हते, तर पेपर काय लिहायचे. पण त्यावेळेचे शिक्षक म्हणजे खरे आमचे गुरु तोंडे सर होते, सुर्वे सर होते. ह्यांनी सांगितलं कशा प्रकारे कसं नॉलेज घेतलं पाहिजे. हे बघा, गुरु फार मोठा आहे. गुरु विना गाईड मिळत नाही. जर गाईड चांगला असेल तर मनुष्य निश्चित ध्येयाला पोहोचतो. मला एवढं सांगायचं आहे की लोकांच्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनात भ्रम आहे सर की बाबा मी आर्टला आहे म्हणून मी काहीच करू शकत नाही. असं बिलकुल नाही. भूषण गंगराजे साहेब IAS झाले तर मराठीतून झालेले आणि असे आदर्श आहेत. विश्वासराव नांगरे पाटील सुद्धा आर्टमध्ये शिकलेले. त्याच्यामुळे हा भ्रम काढून टाका पहिल्यांदा की बाबा मी आर्टमध्ये आहे आणि मला अधिकारी होता येणार. बरे, ध्येयासाठी MPSC UPSC हाच एक मार्ग नाही. अनेक वेगवेगळे मार्ग आपल्याला MPSCचा किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा जर अभ्यास करायचा असेल तर पहिल्यांदा वेळेचं नियोजन ठेवणं गरजेचं आहे. आपण किती वेळात किती अभ्यास करू शकतो. त्याच्यानंतर स्वतःची गरज बदलण्याची आवश्यकता आहे. गरज का बदलली पाहिजे? मला हे व्हायचं, हे ध्येय पाहिजे. आणि ध्येय कधी निर्माण होतं? इयत्ता 5वी पासून ध्येयाला लागला पाहिजे.
ग्रॅज्युएट नंतर घ्यायला लागला तर BA मिळण्यास उशीर होतो. आता तुम्ही एज्युकेशन मध्ये आहेत, आता घ्यायला लागेल की मला काय बनायचं आहे, मला हे बनायचं आहे. प्रत्येकाने आपण तो निश्चय ठेवला पाहिजे की मला हे बनायचं आहे, ते बनायचं आहे. काहींना व्यावसायिक बनायचं आहे, उत्कृष्ट व्यावसायिक कसा बनता येईल ते सुद्धा करता येईल. बँकिंग मध्ये काहींना जाण्याची इच्छा असते, काहींना फायनान्स मध्ये जाण्याची इच्छा असते, काहींना शासकीय अधिकारी होण्याची इच्छा असते, काहींना UPSC MPSC मध्ये अतिशय इंटरेस्ट असतो. पण सगळेच आता अभय सरांनी सांगितलं की काही असे आहेत की माझा मुलगा सर 4थी वेळ 2 वेळेस फ्री झाला, मेन काही स्वतः नाही, प्रयत्न आपोआप चालू होते. ठीक आहे, यश मिळेलच असं नाही, पण प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्न जर नाही केले तर आपल्याला काही साध्य होणार नाही. आणि प्रयत्न करण्यासाठी ध्येय आणि स्वप्न ह्या 2 गोष्टी पाहिजेत. विनाकारण मेहनत करण्यात अर्थ नाही. मेहनत कुठलीही करण्यासाठी त्याच्यासाठी नियोजन पाहिजे आणि त्या नियोजनानुसारच आपण बघा तुम्ही स्पर्धा परीक्षा कधी चालू होती? इयत्ता 1ली पासून चालू होती स्पर्धा परीक्षा. मला 1-2 येता येतं का? हो, ते आता तुम्ही BSc BA कॉमर्स याची फायनल परीक्षा होती, ती सुद्धा स्पर्धा परीक्षाच आहे. आपल्याला पास झालं पाहिजे, फक्त त्याच्यात पासिंगचा हा क्रायटेरिया ठेवलेला आहे आणि स्पर्धा परीक्षेत मेरिटचा क्रायटेरिया ठेवलेला आहे. हा दोन्हीत एवढा फरक आहे आणि हा दोन्हीतला फरक आपण विद्यार्थी दशेत असताना निवडला पाहिजे. दुसरं असं आहे की पहिला लढा हा माझा शेवटचा लढा आहे. अजिबात नाराज होऊ नका. अपयशी यशाची पहिली पाहिजे. तर मी पहिल्या लढ्याला जर अपयशी झालो तर मला याच्यात हे नाही. काय असे आहेत की 5व्या 6व्या 7व्या 8व्या 90 ह्याला सिलेक्ट झालेले आहे. त्याच्यामुळे तुम्ही कितपत आणि किती नियोजनबद्ध अभ्यास करता त्यावर अवलंबून आहे. अभ्यास करताना आपण कुठली पुस्तकं हाताळावी, कुठले मासिक हाताळावे, कुठले पेपर हाताळावे याचं पहिल्यांदा नियोजन करणं गरजेचं आहे. आणि कुठल्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे. बरेच विद्यार्थी हुशार आहेत पण त्याला नियोजन आणि मार्गदर्शन मिळत नाही. मार्गदर्शन अनेक आपल्या तालुक्यातून अनेक अधिकारी MPSC UPSC झालेले आहेत. तुम्ही त्यांचे नंबर घ्या, माझे विद्यार्थी आहेत आणि कुठल्याही वेळेला तुम्हाला जर मार्गदर्शन विचारत असलं तर त्यांना विचारू शकता. त्याच्यातून तुम्हाला निश्चित काही ना काही मिळेल. आता काहींचं म्हणणं असं असतं की बाबा मला हे बघा, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. डॉक्टर विठ्ठलराव लाडेंनी त्यांच्या ह्याच्यात एक सांगितलेलं उदाहरण देतो. कोंबडी आपण अंड उगवण्यासाठी 21 दिवस पटाखाली ठेवते अंडे आणि त्या अंड्यातलं जे पिल्लू असतं ती त्वचा मारतात अंड्याला, त्या कवचाला, आणि ती कवच फुटून ती बाहेर येते. तीच जगाशी संघर्ष करू शकते. म्हणजे तुम्हाला संघर्ष करायचा असेल ना तर कष्ट केलंच पाहिजे. संघर्षाशिवाय जीवन नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं स्वार्थाशिवाय प्रपंच नाही. ह्या 2 गोष्टी आयुष्यात फार मोलाच्या आहेत. संघर्ष नसेल तर जगण्यात अर्थच नाही. ऐशारामात जीवन जगणाऱ्या माणसाचं काही खरं नाही. अनेक प्रकारच्या व्याधी निर्माण होतात. शुगर तर पहिल्यांदा चालू होती त्याला. त्याच्यामुळे संघर्ष हे केलं पाहिजे. आणि ज्या अंड्यातून पिल्लू बाहेर येत नाही ते अंड फोडून पिल्लू बाहेर काढणं तर त्या वातावरणाशी निसर्गाशी ती तारू शकत नाही आणि त्याला मृत्यूशिवाय दुसरा पर्याय नाही. अशा काय गोष्टी की आपण संघर्षाला, आता आपला विद्यार्थ्याचा संघर्ष काय आहे? विद्यार्थ्याचा संघर्ष हाच आहे की आता तुम्ही अभ्यासच करणे हा संघर्ष आहे. अभ्यास करताना नियोजन, वेळ आणि अभ्यास कुठला करायचा संपूर्ण बाबा त्याच्यातले मुद्दे काय आहेत त्या सगळ्या गोष्टी हे करून अभ्यास केला पाहिजे. आता बाकी अभयसाहेबांनी सांगितलं की बाबा प्रत्यक्ष काय प्रश्नावली काहींची विचारायची, पण हा एकतर्फी चर्चासत्र असल्यामुळे प्रश्नावली विचारायचं काय कोणाला मोकळा येणार नाही असं वाटतंय मला. काही वेळा असं
माणसाला वाटतं की विद्यार्थ्यांना वाटतं की जर आपल्याला काही नसेल मग जगायचं कशासाठी. तुम्ही ज्यावेळेस प्रश्न विचारता स्वतःला की मी जगायचं कशासाठी आणि जगण्याचा अर्थ काय, कशासाठी जगायचं, पण त्याच्यासाठी तुम्ही ध्येय निर्माण करा. ध्येयासाठी तुम्हाला स्वप्न निर्माण करावं लागणार. आणि जर स्वप्नच नसेल आणि ध्येय नसेल तर त्या जगण्याचा अर्थ नाही. अशा काही गोष्टी आहेत. मी काही गोष्टी अशा आहेत की बाबा काही लोकांचा म्हणजे श्रद्धेवरती फार विश्वास आहे. श्रद्धा ज्याला हात नाही तो त्याचं सुद्धा भविष्य घडतं आणि हात दाखवून भविष्य घडत नाही. त्या हाताच्या कष्टाने रेषा पुसल्या गेल्या पाहिजे. मी त्याच्यातली एक ओळ वाचून दाखवतो तुम्हाला. नको गुलामी नक्षत्राची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला मिळता नाही चैन करावी स्वप्नांची. तुम्हाला जर चैनच करायचं असेल तर स्वप्नांची चैन करा. रोज उठल्यावरती कुठेतरी पेपरमध्ये राशी भविष्य पाहून आज माझ्या राशीमध्ये काय आहे आणि आता आज मला काय होणार आहे याच्यात वेळ घालवण्याची किंवा मुहूर्त काढून हे करण्याची काही गरज नाही. इच्छाशक्ती असेल, पूर्ण इच्छाशक्ती असेल तर ध्येय पूर्ण होतात, स्वप्न पूर्ण होतात. आणि अजूनही मी शेवटी सांगतो की बाबा आपण कुठल्या फॅकल्टीचे आहेत किंवा कसे आहेत. माझं तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझं स्वतःचं करिअर जर सांगितलं तर 1990 साली मी खाजगी नोकरी करत असताना विवाह केलेला आहे. आणि अचानक 1993ला ज्या कंपनीत मी नोकरीला होतो ती कंपनी 92च्या दंगलीमुळे बंद पडली. आता कंपनी बंद पडल्यामुळं सर कुठे नोकरी लागा नाही. दातीर साहेबांना माहिती, भयंकर फिरलो. एक मुलगा होता, काय करायचं. पण प्रेरणा आमचे धाकटे बंधू डॉक्टर निंबाळकर यांची प्रेरणा होती की हा तुझा शेवट आणि पहिला चान्स आहे. 1993 ची एक्झाम मला कोणाचाही गाईड नव्हता, परंतु अशा काही व्यक्ती होत्या की तुम्ही अभ्यास करा. मग अभ्यास करण्यासाठी इयत्ता 8वी ते 10वी इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र आणि सायन्स सर्व पुस्तकं मी तोंडी पाठ केली होती. काही विचारू द्या, कारण त्यावेळेस एमपीएससीचा सिलेबस हा लिमिटेड होता. मोरावाळंबीचं पुस्तक इंग्लिशसाठी, आपलं मराठीसाठी रेनन पॉलन सुरी आणि रेनन मार्टिनचं इंग्लिशसाठी अशी वेगवेगळी पुस्तकं इंग्लिश आणि याच्यासाठी वापरलेली होती. आणि त्याच्यातून माझं ध्येय एकच होतं की त्यावेळेस फौजदारकीची क्रेज होती. ती बुलेटवरती बसलेली टेप कॅप, त्याच्यामुळं. आणि मी ह्या कॉलेजचा उत्कृष्ट प्लेअर होतो, कबड्डी आणि कुस्ती प्लेअर होतो. त्याच्यामुळे प्लेअर म्हणल्यानंतर तर दुसऱ्या क्षेत्रात सर जाण्याची काही इच्छा नव्हती, पण प्लेअर म्हणल्यामुळं त्या क्षेत्रात गेलो. त्या क्षेत्रात आलेले अनुभव अतिशय वेगळे आहेत. तुम्ही जी पाहता ते पडद्यावरचे पोलीस आणि प्रत्यक्षात ते पोलीस भयंकर वेगळं चित्र आहे. आता सुप्रीम कोर्टाने तर असे निर्णय दिलेले आहेत की 7 वर्षाची अटकसजा असेल तर त्याच्यात अटकेचे अधिकार पोलिसांना नाहीत. 7 वर्षाची अटकसजा असेल, अटकेचे अधिकार पोलिसांना नाहीत. आणि त्यातही वेगवेगळ्या ज्या सायटेशन झालेल्या आहेत त्या सायटेशन नुसार त्यांना अटक का केली आणि अटकेची आवश्यकता होती का हे माननीय न्यायालयाला सांगावं लागतं. जर न्यायालयाचं त्याच्या सॅटिस्फॅक्शन नाही झालं तर त्याच्यात डिपार्टमेंटल इन्क्वायरी सुद्धा आमच्या चालू होता. पूर्वीचा काळ होता. मी वैयक्तिक सांगतो की त्या कालावधीत मी सुद्धा 5 गुन्हेगारांचा एन्काउंटर केला. तर ते गुन्हेगार होते, तो कालावधी वेगळा होता. आता त्यांना अरेस्ट करणे आणि त्यांच्यावरती कारवाई करणे याच्या व्यतिरिक्त त्यांच्या विरुद्ध किती पुरावा आहे आणि पुरावा कसा गोळा करायचा, सिक्वेन्स ऑफ एव्हिडन्स असतो, कसा गोळा करायचा त्याप्रमाणे कोर्टाने ठरवून. आणि अनेक असं असतं की सर 24 तासात जवळजवळ 90% तपास पूर्ण करायचा असतो. कालावधी तेवढा मिळत नाही आणि त्या कालावधीत काही ना काही त्रुटी
जसा विद्यार्थ्याला 100% मार्क मिळत नाहीत, तसं आम्हालाही 100% इन्व्हेस्टिगेशन होत नाही. त्याच्यात काहीतरी त्रुटी निर्माण राहतात आणि त्या त्रुटीमुळे केसेस सुटण्याची चान्सेस असतात, काही विटनेस हॉस्टाईल होतात, अशा गोष्टी असतात. आता मी मुंबईला नोकरी केल्यानंतर अनेक वेगवेगळ्या भागातील, वेगवेगळ्या प्रांतातील, वेगवेगळ्या याच्यातील, मुंबई ही शहर असं आहे की कॉस्मोपॉलिटन सिटी आहे. त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा जाती धर्म हा काही नाही. अनेक प्रांतातील लोक, अनेक राज्यातील लोक, अनेक देशातील लोक आहेत. आणि माझं मी एक छोट्याशा कोरेगावातून, त्याच्यानंतर MG ला शिकलेलो, त्याच्यानंतर दादा पाटील महाविद्यालयाला शिकलेलो आणि मुंबई सारख्या ठिकाणी मला 20 ते 25 म्हणजे नोकरीतले फक्त 4 वर्ष बाहेर सोडले, तर सर्व आयुष्य मला मुंबईमध्ये नोकरी करण्यास मिळाले ही माझं मी भाग्य समजतो.